आणि यानंतर एक दुःखद बातमी हाती येते। ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन झालंय। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अनेक दिवस आजारी असलेल्या पंकज यांची अखेर आज प्राणज्योत मालवली। गायक पंकज उधास यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेलं होतं। तेव्हा ख्यातनाम गायक पंकज उधास यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेले काही दिवस पंकज उधास हे आजारी होते आणि त्यानंतर त्यांची जी प्राणज्योत आहे ती आता मालवलेली आहे। पंकज उधास यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलेलं होतं। आपल्यासोबत मृत्युंजय सिंग आहे। मृत्युंजय, ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन झाले, अतिशय दुःखद अशी ही बातमी, काय अधिकचे अपडेट? पंकज उधास हे जे मशहूर गझल सिंगर आहे आणि त्यांचं निधन झालेलं आहे। ते काही दिवसापासून आजारी होते अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी कन्फर्म केलं आहे की त्यांचं निधन झालेलं आहे। सध्या काय कशा प्रकारचा आजार होता हे माहिती समोर आलेलं नाहीये, पण ते काही दिवसापासून आजार होते। काही दिवसापासून ते आपल्या घरात आपल्या कुटुंबाच्या लोकांसोबत होते आणि 70व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। आणि हा खूप जे दुःखद खबर आहे आणि हा भारतीय म्युझिक इंडस्ट्री मधल्या आणि जे इंडस्ट्री आहे इंडस्ट्रीसाठी खूप मोठा धक्का बसलेला आहे। पंकज उधास हे खूप मशहूर गझल सिंगर होते। 2006 साली त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला होता आणि ते भारतात नव्हे तर जग प्रसिद्ध एक गझल सिंगर होते। आणि मृत्युंजय, मी तुला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आहेत। सुरेशजी, पंकज उधास यांची प्राणज्योत मालवलेली आहे, काय आपल्या भावना आहेत? फारच वाईट झालं, एकदमच शॉक। म्हणजे काहीच कल्पना नव्हती। चांगला भला माणूस, चालता फिरता गाता, त्यांना कॅन्सर होतंय आम्हाला कोणालाच माहित नाही। अच्छा, एवढी तशी रोज भेटणं नव्हतं, पण फार जवळची मैत्री होती। आणि एवढा मोठा माणूस, एवढा मोठा गायक असं सडनली जाणं ही फारच वाईट गोष्ट आहे। समस्त दुनियेला ज्यांनी आपल्या गझलनी नेहमीच आनंद दिला, आता त्यांच्याबद्दल ते नाहीये तसं म्हणायला लागतंय। केवढी मोठी शॉक्ड बातमी आहे। कारण मला आत्ताच फोन आला, मी मुंबईत नाही आहे, मला आत्ताच फोन आला की असं असं झालं। फारच वाईट झालं। मी त्यांच्या कुटुंबाबद्दल विचार करून माझ्या अंगावर काटा येतोय। त्यांच्या मिसेस, त्यांची दोन्ही कन्या, नायाब तर खूपच काय म्हणतो ना आपण, प्रेमळ मुलगी। आणि आता मला वाटतं त्यांचं आता नुकतंच खजाना या वर्षीचं पुन्हा होणार होतं। हो, माझ्या शाळेतच त्याची रिहर्सल चालल्या होत्या। अच्छा, फारच वाईट झालं या। म्हणजे काय हा कॅन्सर, हा काय, कसं काय आणि का आणि कधी होतो हेच कळत नाही असं वाटतंय। कारण असं सडनली, कारण आम्ही मधनं आमच्या भेटी व्हायच्या, पण असं कधी वाटलं नाही की त्यांना कॅन्सर असेल। अच्छा, सुरेशजी, कुठल्या आठवणी या क्षणी आठवत आहेत आता तुम्हाला? खूप, मी एकदा बाय चान्स मी लॉस एंजलिस मध्ये होतो आणि माझ्या मित्रांनी सांगितलं आज पंकज आणि निर्मल दोघं, जे तसे 3 भाऊ, पंकज उधास, मनहर उधास आणि निर्मल उधास, तिघही मिळून ते प्रोग्राम करत होते मला वाटतंय। अच्छा, 3 मौसम या नावाने गझलांचा। आणि बाय चान्स होतो, मी गेलो तिथं, एवढ्या प्रेमाने त्यांनी रिसीव्ह केलं मला आणि स्टेजवर बोलवून माझ्याबद्दल खूप भरभरून बोलले। खूप डाऊन टू अर्थ, कारण काय एक हायली एज्युकेटेड माणूस, एकदम पॉलिश्ड माणूस होता।
बरोबर. आणि एवढा मोठा गाणारा माणूस, आमचा चांगला मित्र, आज आम्ही हरवला. फार वाईट वाटते बोलताना त्यांच्याबद्दल. त्यांच्या घरातल्या सगळ्यांना हा एवढा मोठा धक्का सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव, हीच देवाजवळ प्रार्थना. सुरेशजी, आपल्या भावना आपण व्यक्त केल्यात याबद्दल धन्यवाद. ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे आपल्यासोबत आहेत. भीमरावजी, एक गझल गायकाच आपल्यातून गेलेला आहे, पंकज उधास यांची प्राणज्योत मालवली आहे. काय आपल्या भावना आहेत, काय आपल्या आठवणी आहेत? अगदी अगदी अचानक ही धक्कादायक बातमी आहे आणि गझल क्षेत्राचं, आमच्या गझल गायकीच्या क्षेत्राचं खूप मोठं नुकसान आहे. खूप मोठी पोकळी आमच्या गझल गायकीच्या क्षेत्रात त्यांच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या गाण्याने. आणि काय बोलावं आता, अचानक काही बोलवत नाही. आणि आमच्या फार कमी भेटी झाल्या, पण त्या कमी भेटी खूप लक्षात राहण्यासारख्या झाल्या. आणि खूप चांगला माणूस आणि चांगला गायक आपल्यातून गेला, आता अतिशय दुःख होतं. पण त्यांची जी गझल पेश करण्याची जी काही अदाकारी होती, त्याचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला वाटतं? अतिशय साध्या पद्धतीने, संवादी पद्धतीने ते गझल पेश करायचे. म्हणजे आम्ही जसं क्लासिकलचा एक भरणा करतो गझल गाताना, तसं त्याचं नव्हतं. तसं अतिशय साध्या संवादी पद्धतीने गझलचे मिसरे पेश करायचे. आणि त्याच्यामुळं त्यांची एक वेगळी गायकीची पद्धत निर्माण झाली होती आणि ती अतिशय लोकप्रिय झाली होती ती पद्धत. त्याच्यामुळे ते खूप जनमानसाचे, रसिकांमध्ये पॉप्युलर होते आणि खूप त्यांच्या गाण्याने दुःख झालं. खरं तर गझलेचं एक वेगळंच विश्व असतं. आज या गझल विश्वानं काय गमावलंय असं आपल्याला वाटतं? का होतं, एक तर गझल गायकीच्या क्षेत्रात गायक कमीच आहे. आता तुम्ही बघत असाल, खूप कमी आहे संख्या गायकांची. इतर गायन प्रकारांची संख्या त्या प्रमाणात गझल गायकांची संख्या खूप कमी. आणि असे एक एक मोहरे, मेहर साहेब गेले, असे आता कितीतरी लोक असे जात आहेत. असं जाणं सगळ्यांना आहे, पण हे धक्कादायक आहे आणि आमच्या गझल क्षेत्राचं मोठं नुकसान आहे. धन्यवाद भीमरावजी, आपण आपल्या भावना एबीपी माझाकडे व्यक्त केल्यात याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.